सावत्र भाऊ असा पण वागू शकतो, प्रीतीने कधी विचार केला नव्हता. मित्रांनो, प्रीतीच्या कुटुंबामध्ये तिचे बाबा, तिचा भाऊ आणि तिची आई राहत होते. खरं तर प्रीतीचे हे सावत्र भाऊ आणि सावत्र बाबा होते. प्रीती लहान असताना तिच्या बाबांचे निधन झाले होते. तसेच घरची परिस्थिती पण वाईट होती. प्रीतीची आई गरीब कुटुंबातील मुलगी होती, पण स्वभावाने फार छान होती. प्रीती जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या बाबांचे एका अपघातात निधन झाले. आता प्रीतीच्या आईच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळले, कारण तिच्या आयुष्यात आता नवऱ्याची साथ नव्हती आणि घरची परिस्थिती पण वाईट होती. तसेच सोबतीला फक्त प्रीतीची आजी होती. त्यानंतर प्रीतीच्या आजीने आपल्या मुलीचे दुसरं लग्न करून दिले. प्रीतीच्या आईचे त्यांच्याशी लग्न झाले होते, त्यांचे सुद्धा आधी लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा होता. प्रीती फार लहान असल्यामुळे तिला अनेक गोष्टी समजत नव्हत्या. पण प्रीतीचा सावत्र भाऊ हा थोडा मोठा होता, त्यामुळे त्याला माझी खरी आई कोण आहे आणि माझी खरी बहीण कोण आहे या गोष्टी त्याला कळत होत्या. लहानपणापासून बहीण भावाचे भांडण होत होते आणि नेहमी तो प्रीतीला बोलायचा. ती लहान असल्यामुळे ऐकून घ्यायची आणि प्रीतीची आई सुद्धा त्याला जास्त काही बोलत नव्हती, कारण आईने काही बोलले तर तो अजून बोलायचा. प्रीतीचे बाबा कधी कधी त्याला बोलायचे, पण तो कधी कधी बाबांचे सुद्धा ऐकत नव्हता. त्यामुळे प्रीती भावासोबत जास्त बोलत नव्हती. पण वेळेनुसार आता ते दोघे मोठे होत चालले होते, तरी त्यांच्या स्वभावात जास्त फरक पडला नव्हता. पण प्रीतीला नेहमी आपल्या भावासोबत काम पडायचे, कारण कधी काही लागले तर तिला भावाला किंवा बाबाला मागावे लागत होते. पण आता ते एकमेकांसोबत फार कमी बोलत होते. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि ते दोघे पण मोठे होऊ लागले. प्रीतीचा भाऊ आता फायनलमध्ये गेला होता आणि प्रीती आता 10वीत गेली होती. पण या एवढ्या वर्षात ते एकमेकांसोबत कामापुरतेच बोलत होते. खरं तर तो आपल्या बहिणीला आतापर्यंत सावत्रच समजत होता. पण प्रीतीचे बाबा फार छान होते. ते दोघे मुलांना बरोबर बघायचे. तसेच प्रीतीची आई सुद्धा त्याला कधीच सावत्र मुलगा समजत नव्हती. पण कधी कधी प्रीतीच्या बाबांनी काही आणले तर तिचा भाऊ तिच्याकडे रागाने बघायचा. पण बाबा असल्यामुळे तो जास्त काही बोलू शकत नव्हता, कारण याच कारणामुळे त्याच्या बाबाने एकदा त्याला फार रागावले होते. एक दिवस प्रीतीचा भाऊ रात्री फार उशिरा आला. जेव्हा सकाळी त्याच्या बाबाने त्याला विचारले की तू रात्री कुठे गेला होता, तर तो बाबांना म्हणाला की मी रात्री घरी लवकरच आलो. आणि या गोष्टी ऐकून तर त्याचे बाबा त्याच्यावर फार रागावले आणि म्हणाले, तू माझ्याशी खोटं पण बोलतो. मला अगोदरच प्रीतीने सांगितले होते की तू रात्री फार उशिरा घरी आला म्हणून, आणि मला म्हणतो की लवकर आला. प्रीतीने या गोष्टी सांगितल्यामुळे प्रीतीचा भाऊ तिच्याकडे रागाने बघत होता आणि बाबांच्या गोष्टी ऐकल्यानंतर तो आपल्या खोलीत गेला. पण त्यानंतर त्याने प्रीतीला फार रागावले आणि तिच्यावर ओरडून बोलला की तुला माझ्या बाबतीत नाही बोलले तर बरे राहील, आणि आजकाल तू माझ्याबद्दल बाबांना नेहमी सांगत असते हे मला माहीत आहे. त्या दिवशी प्रीतीच्या भावाने तिला बऱ्याच गोष्टी ऐकवल्या आणि त्यामुळे प्रीतीच्या डोळ्यातून अश्रू आले. पण त्याला त्या गोष्टीचा काही पश्चाताप नव्हता आणि त्या दिवसानंतर जणू त्यांचे बोलणे बंद झाल्यासारखे झाले. आतापर्यंत कामापुरते एकमेकांसोबत बोलणारे बहीण भाऊ आता पूर्णपणे शांत झाले होते. फक्त नजर एकमेकांसोबत मिळत होत्या. पण तेव्हा सुद्धा प्रीतीचा भाऊ तिच्याकडे रागाने बघायचा. पण प्रीतीचे बाबा कधी कुठे बाहेर गेले तर दोघांसाठी काही वस्तू आणायचे. ते दोघांमध्ये कधी फरक जाणवत नव्हते. कधी कधी ते प्रीतीला फार चांगल्या गोष्टी समजून सांगायचे, त्यामुळे प्रीतीला चांगले वाटायचे, कारण आईसोबत तिला बाबांचे पण प्रेम मिळत होते. एक दिवस प्रीतीचे बाबा कामानिमित्त बाहेर गेले होते. जाताना सांगून गेले की मी काही दिवसासाठी कामानिमित्त बाहेर चाललो आहे. त्यावेळी प्रीतीचा भाऊ कॉलेजमध्ये गेला होता आणि काही वेळ घरी राहून तो परत बाहेर फिरायला जायचा. सकाळी सुद्धा उशिरा उठत होता. एक दिवस फार उशीर होऊन सुद्धा तो सकाळी उठला नाही. प्रीतीची आई म्हणाली, जाऊन बघ, तुझा भाऊ आतापर्यंत झोपेतून उठला नाही. प्रीती त्याला बघायला खोलीत गेली. बघते तर तो आतापर्यंत झोपूनच होता आणि त्याच्याकडे बघून असे वाटत होते की त्याची फार तब्येत खराब आहे. ती लगेच त्याला म्हणाली, दादा तुला काय झाले आहे? तर तो म्हणाला, मला बरे वाटत नाही. प्रीतीने बघितले तर त्याला फार ताप आला होता आणि त्यामुळे त्याची फार तब्येत खराब झाली होती. प्रीतीने लगेच आपल्या आईला सांगितले आणि त्या दोघांनी त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या. तसेच प्रीती गेली आणि डॉक्टरला बोलवून आणले. डॉक्टरने त्याची तपासणी केली आणि त्याला आराम करायला सांगितले. काही वेळानंतर प्रीतीने त्याच्यासाठी जेवण आणले. त्या काही दिवसात प्रीतीने आपल्या भावाची फार काळजी केली. आता प्रीतीच्या भावाला थोडे बरे वाटत होते. काही दिवसानंतर प्रीतीचा भाऊ पूर्णपणे बरा झाला होता. पण त्याच्या बहिणीने केलेली सेवा त्याला पूर्णपणे आठवू लागली, कारण
त्याची जेव्हा तब्येत खराब होती तेव्हा सतत ती त्याच्या जवळ होती आणि त्याची काळजी करायची. त्यामुळे त्याला आपल्या बहिणीबद्दल फार अभिमान वाटू लागला. आता बाबा घरी आले होते. बाबांनी सुद्धा त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. तो आपल्या बाबांना म्हणाला की प्रीतीने तब्येत खराब असताना माझी फार काळजी केली. ती नेहमी माझ्या जवळ असायची आणि मला काय हवे ते बघायची. बाबा म्हणाले, खरं तर प्रीती फार छान आहे आणि नेहमीच तुझी काळजी करत असते. कधी तू रात्री उशिरा येतो तेव्हा मला नेहमी विचारते की दादा आतापर्यंत आला नाही, त्याला फोन करा. कधी तू दिसला नाही तर मला विचारते दादा कुठे गेला. आज बाबांच्या गोष्टी ऐकल्यानंतर प्रीतीच्या भावाला सुद्धा फार चांगले वाटू लागले. पण त्या दिवसानंतर प्रीतीचा भाऊ प्रीतीसोबत फार चांगल्याने बोलत होता. तिच्याशी चांगला वागू लागला. तिला बाहेर घेऊन जात होता. या सर्व गोष्टीमुळे प्रीतीला फार छान वाटत होते आणि प्रीतीला तर कधीच वाटले नव्हते की तिचा भाऊ तिच्यासोबत असा वागेल. पण खरं तर हा तिचा चांगलेपणा होता. त्यामुळे त्या बहीण भावाचे नाते अजूनच चांगले होत चालले होते. आता तर ते बहीण भाऊ एकमेकांसोबत फार चांगल्याने वागतात. त्यामुळे त्यांच्या आईबाबांना सुद्धा फार आनंद होतो आणि प्रीतीला एवढा चांगला भाऊ असल्यामुळे तिला सुद्धा फार छान वाटते. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.